नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने विरजण कसं लावायचं, लोणी कसं बनवायचं आणि त्यापासून तूप कसं तयार करायचं हे सर्व स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला सुरू करूया. त्यासाठी मी इथे 12 ते 15 दिवसांची साय फ्रीजमध्ये जमवली होती आणि ती घेतली आहे. खोलगट भांड्यात घ्यायची आणि त्याला रवीने किंवा चमच्याने जरा त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, म्हणजे त्याला पातळ करून घ्यायची. आणि त्यानंतर त्याच्यात 1 चमचा दही टाकायचं आणि परत एकदा रवीने किंवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून रात्रभर ही साय आपण गरम ठिकाणी, म्हणजे जिथे वारा किंवा थंड ठिकाण नसेल ना, घरातला जो कोपरा असेल एखादा किचनमधला, त्याच्यामध्ये ठेवायची रात्रभर. किंवा मग साईच्या पातेल्याखाली एखादं कापड ठेवायचं आणि त्याच्यावरून एक मोठं भांडं झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला इकडून तिकडून वारा लागणार नाही, म्हणजे त्याला ऊब मिळत राहणार आणि ते फुलून येईल चांगलं. आणि सकाळी बघाल ना, तर सकाळी ते डोश्याच्या पिठाप्रमाणे असं फुललेलं दिसेल तुम्हाला. मग ते काढायचं आणि त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये 1 तासभर ठेवून द्यायचं आहे. 1 तासाभराने परत बाहेर काढायचं, परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि त्यासोबत आपण थंड अगदी चिल्ड वॉटर टाकायचं किंवा बर्फाचे खडे असलेलं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला असं फिरवून घ्यायचं. हे बघा, आता फिरवून घेतलं ना आपण, तेव्हा ते कसं क्रीमी झालं आहे. तर आपल्याला हे अजून फिरवायचं आहे, म्हणजे जोपर्यंत त्याला जो लोण्याचा गोळा असा वर येत नाही ना, तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं. पण आधेमध्ये एकदा झाकण उघडून बघायचं. हे बघा, आता छान मस्त त्याचा लोणी तयार झाला आहे. लोणी अलगद वर आलं आहे आणि त्याचं ताक बाजूला झालेलं आहे. याच्यासाठी खूप जास्त मेहनतसुद्धा आपल्याला करावी लागली नाही. फक्त गार पाणी तेवढं तुम्ही फ्रीजमध्ये ज्या दिवशी विरजण लावाल ना रात्री, त्या दिवशीच फ्रीजरमध्ये बर्फाचे ट्रे ठेवून द्यायचे आणि तेच पाणी वापरायचं आहे आपल्याला. तर असंच मी 2-3 सेटमध्ये असं आपण सर्व लोणी तेवढ्या साईचं काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लोणी किती छान आणि भरपूर तयार झालं आहे 15 दिवसाच्या साईचं. आणि त्याला आता आपण एका पातेल्यावर ठेवायचं आणि असं गाळणी ठेवून त्यात टाकत जायचं, म्हणजे खाली त्याचं ताक निघत जातं आणि वरती ते लोणी राहतं. त्याला नंतर आपण साध्या पाण्याने, जे माठाचं पाणी असतं ना आपलं, त्याच्याने साध्या पाण्याने ते धुवून घ्यायचं आणि 2-3दा साध्या पाण्याने धुवून झालं ना की त्याच्यानंतर परत बर्फाच्या पाण्याने त्याला धुवायचं आहे, म्हणजे त्यातला जो दुधासारखा जो पांढरा रंग आहे ना, तो निघेपर्यंत आपल्याला त्याला छान धुवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही खाली कसं ट्रान्सपरंट थोडंसं पाणी निघालं आहे, म्हणजे आता हे लोणी अगदी छान धुवून निघालेलं आहे. आणि थोडा वेळ आपण असं त्याला निथळायला ठेवून द्यायचं, म्हणजे त्यातलं काही एक्स्ट्रा पाणी असेल ना ते निथळून निघून जाईल. आणि जे ताक निघालं आहे ते पिण्यासाठी किंवा कढी बनवण्यासाठी वापरायचं नाही. त्याची चव अजिबात चांगली लागणार नाही. ते 15 दिवसाचं असल्यामुळे ते खाण्या किंवा पिण्यायोग्य नाही. आता हे निथळून घेतलेलं लोणी आपण खोलगट भांड्यात, ज्याचं जाडबुडाचं भांडं आहे ना, त्याच्यात टाकायचं आणि कडवायला ठेवायचं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं असतं ना, ते असं बोटाने काढलं ना तरीसुद्धा ते निघत नाही. तर काय करायचं की पातेल्यातलं जे आपलं लोणी थोडंसं पातळ झालं ना की ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि थोडंसं मिक्सरचा भांडा असा फिरवून घेतला की मग त्यातलं ते लागलेलं लोणी सगळं गरम होऊन बाहेर निघून येणार, म्हणजे आपल्या मिक्सरचं भांडंसुद्धा स्वच्छ होऊन जातं. आणि याला बघू शकता तुम्ही आता छान अशी उकळी फुटली आहे. आणि ह्या स्टेजला आलं ना की त्यानंतर त्याच्यात मी इथे 2 तुळशीची पानं टाकली आहे. तुम्ही तुळशीच्या पानाऐवजी आपलं जे खाऊचं पान असतं ना, विड्याचे पानाचं पान, ते टाकलं ना तरीसुद्धा चालतं. म्हणजे माझी आजी तेच टाकते, आईसुद्धा तेच टाकते, पण माझ्याकडे ते पान नव्हतं म्हणून मी इथे तुळशीचं पान टाकलं आहे. आणि हे बघा, असं गार झालं ना की त्याची बेरीसुद्धा किती कमी निघाली आहे, बघू शकताय तुम्ही. बेरी कमी निघण्याचं कारण हे की आपण लोणी खूप छान धुतलं आहे. ते व्यवस्थित जेवढं तुम्ही छान धुवाल ना तेवढं त्याचं ते जे वेस्ट असतं ना ते निघून जातं आणि बेरी कमी निघते आणि तूप व्यवस्थित आपलं कढवलं जातं. आणि आपण हे मीडियम गॅसवर शिजवायचं, म्हणजे खूप मोठा गॅस ठेवला ना तुम्ही तर त्यातली बेरी जळू शकते आणि मग आपलं तुपाचंसुद्धा चव बिघडू शकते. अशी तूप बनवण्याची सोपी पद्धत आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.